पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। पुण्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। पुणे जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात आणि एकता नगरमध्ये पाणी वाढायला देखील सुरुवात झाली आहे। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर पुणे शहरातल्या पावसापेक्षा खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून जे पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्याचा धोका मोठ्या प्रमाणावरती आहे। 11 नंतर जवळपास 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मोठ्या नदीपात्रामध्ये सोडले। त्यामुळे आपण पाहतोय की नदीपात्रातून हे पाणी जे आहे ते आता सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। द्वारकाचं खरं तर बेसमेंट भरल्यानंतर हे पाणी जे आहे पुढे एकता नगरच्या रस्त्यावरती जाईल। त्यामुळे पाणी खरं तर या सगळ्या संपूर्ण रस्त्यावरती येण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की या संपूर्ण सोसायटीच्या परिसरामध्ये सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी स्थलांतर करण्यात यावं। द्वारका ही जी सोसायटी आहे ती पूर्णपणे आता खरं तर नागरिकांची रिकामी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की संपूर्ण महानगरपालिका बरोबर आहे प्रदीप, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र ही दृश्य आपण पाहतोय एकता नगरमधील द्वारका सोसायटीच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर आता रस्त्यावर देखील पाणी येण्यास सुरुवात झाली। खरं तर खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेक पाणी मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि नदीपात्रातलं हे पाणी आता एकता नगर परिसरामध्ये शिरायला सुरुवात झाली आहे। यापूर्वी देखील एकता नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं। जवळपास पूर्ण एक मजला जो खालचा मजला आहे तो पाण्याखाली गेलेला होता। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलेला होता आणि आता पुन्हा एकदा एकता नगर परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी एकता नगरमध्ये जात नागरिकांसोबत संवाद साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा आढावा त्यांनी नागरिकांना सांगितला आहे।